महोदय आपल्या ग्रामविकास गावच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय साधुदादा यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती यायचं. त्याचप्रमाणे ग्रामीण गावचे सचिव सन्माननीय श्रीपद परवडी यांना मी मंडळाच्या वतीने विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती यायचे. आणि आमचा आजचा हा विशेष सरकार मूर्ती आहेत ज्याने आम्हाला अतोनात म्हणजे प्रत्येक वेळेला सहकार्य केलेले असे आमचे संभाजी परवडी यांनाही विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती यायचे. आमचे मुंबईचे माझे नगरसेवक सुशीलजी मार्गदर्शक सुभाष तारे साहेब आणि मुंबई ग्राम पंचक्रोशीचे सन्माननीय अध्यक्ष शिवराज शेठ हे या ठिकाणी आणि माझे सरपंच आपले उपसरपंच की आपल्याला एवढी आपल्या गावामध्ये वाडीमध्ये किंवा भावकीमध्ये एवढी समस्या होती. आपल्या सर्वांना माहिती लहानाचे मोठे झालेले आहेत तुम्ही सर्व लोक की पाण्यापासून आपण एवढे वंचित होतो की आपण जवळजवळ एक दोन मैल जाऊन देवाच्या कोटीवरती म्हणा कड्यावरती जाऊन म्हणा कड्यात जाऊन म्हणा किंवा कोंड्यात जाऊन म्हणा या ठिकाणी आपण कुठलाही कार्यक्रम असेल तर रात्र दोन रात्र आपण जागरण करायचो आणि कुठेतरी ते पाण्याचा आपण साठा करायचो. पण हे सगळं लक्षात घेऊन आपल्या परवडी बंधू उत्कर्ष मंडळाचे आपले सर्व सदस्य यांना कुठेतरी एक सरकार क्षेत्रामध्ये ती नोकरी लागली आणि मला असं वाटतं की आपल्या आदिपुरुषानेच मला वाटतं त्यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि आपला हा पाण्याचा प्रश्न त्यांनी एवढ्या पटापट त्या नोकरीमधून आपल्या पदाचा उपयोग करून एवढा पटापट त्यांनी प्रश्न सोडवला की आपल्याला जे पाणी मिळत नव्हतं त्या ठिकाणी सर्वप्रथम लोकवर्गणीतून आपली पहिली बोरवेल आपल्या या ठिकाणी काढून दिली आणि आपल्याला पाणी त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या आणून दिलं. धन्यवाद. धन्यवाद आपलं सर्वांचं या ठिकाणी आधी स्वागत आणि असं करता त्याने एक नाही दुसरी बोरवेल पाडली आणि दुसऱ्याच बोरवेल मधून आपल्याला या पाण्याचा संकटातून सगळ्यांना वाचवलं आणि पाणीच नव्हे पण या आपल्या गावचा विकास म्हणजे वाडीचा विकास किंवा असो किंवा मंडळाचा विकास असतो किंवा आपल्या वाडीचा विकास असतो यापुढे काय वाटा असू देत कुठल्याही सरकारी क्षेत्रामध्ये जाऊन त्याने पूर्ण पाठपुरावा करून या ठिकाणची जी आज आपल्या वाडीमध्ये जी सुधारणा केलेली आहे आणि फक्त म्हणजे त्या दयानंद कार्यसम्राट दयानंदमुळेच हे सगळे आपले शक्य झाले. आता जर आपण बघा एवढ्या आनंदाने आपण वाचतोय की पाणी आपल्या या वाडीमध्ये झालेलं आहे आणि हे सगळे योगदान आपण द्यायचं असेल तर त्यालाच दिलं पाहिजे. त्यांनी स्वतःची नोकरी सांभाळून त्यांच्या मंडळांना प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते त्या मागणीने सुद्धा त्यांचा स्वतःचा संसार सांभाळून त्यांना असं प्रोत्साहन दिलं की तुम्ही लोकांची सेवा करा आणि लोकांची सेवा करण्याला पाठिंबा दिला म्हणून त्यांनी ही सेवा केली आणि तिने स्वतः घर सांभाळलं मुलांना मोठं केलं शिक्षण दिलं फक्त आणि नोकरी करून त्या सर्वांची सेवा केली आणि मला सर्वांना धन्यवाद देतो. काल 30 एप्रिलला मुंबईमध्ये त्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ पार पडला त्या ठिकाणी मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आमच्या वाडीतून जेवढे त्या कार्यक्रमात हजर राहिले होते तर मला जाता आलं नव्हतं की आमच्या वाडीतून जेवढे हजर राहिले होते सगळे जवळ 7 ते 8 फॅमिली तिथे जाऊन तिथे सत्काराला हजर आले होते. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. खरंच अशा कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल कुणाची म्हणजे कमतरता जाणून दिलाच नाही वाडीची ते त्या ठिकाणी असं मला जाणून आलं की त्यांच्या विभागातले ज्यांनी तिथे नोकऱ्या केल्या 3-3 वर्षांनी त्यांचं ट्रान्सफर असायचं त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नोकऱ्या केल्या
त्या सगळे अधिकारी तिथे येऊन प्रत्येकाने यांच्याबद्दल जे काय कौतुकास्पद जे बोलले त्याला वाव नव्हतं. अक्षरशः त्याने सगळ्यांना म्हणजे किती प्रेम दिलं असेल. प्रत्येक गावोगावी जिथे तिथे गेले, तिथे बदली झाले, तिथे तिथे कामं केली आणि त्या लोकांना त्याने एवढं प्रेम दिलं की प्रत्येक ऑफिसर त्या ऑफिस मध्ये येऊन त्यांचं सत्कार करत होते. भाषण करायला टाइम कमी पडलं, एवढं त्यांचा एवढा मोठा सत्कार समारंभ झाला. सेवानिवृत्तीचा समारंभ असा एवढा होतो ना भविष्यात असं आम्हाला वाटू लागलं. आणि म्हणून आता यापुढे आपण त्यांचा सत्कार समारंभ करणार आहोत. आम्ही यासाठीच जास्त वेळ घेणार नाही, कारण आम्हाला दुसरं एक कार्यक्रम आहे, भजनाचा कार्यक्रम आता येणार आहे. त्यामुळे आपल्याला जर कोणाला दयानंदबद्दल आपल्या वाडीमध्ये कोणाला दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी बोलावं. कोणाला बोलायचं असेल, मला वाटतं आपल्याला कोणाला बोलायचं आहे? आपली सत्कार जोडी दयानंद बरवडे आणि सौ बरवडे, त्याचबरोबर आपल्या या स्थानिक परवडी उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी शिकवत परवडी, पालवडी परवडी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष करून आलेले सिराज शेख आणि सावळे मुंबईहून आलेले मुंबई, आपण सर्व उपस्थित भावबंद मंडळी आणि या शेगाळीवाडी परिसरातील सर्व मंडळी, मुंबईकर परवडी उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि गीतचिंतक जे आपण जमले आहोत, त्याचा कार्यक्रम आपल्याला कल्पना आहे की आपण या कार्यक्रमासाठी कशासाठी जमलेलो आहोत. तर आज एक असं असामान्य आपल्याला व्यक्तिमत्व लाभलेलं आहे ज्याचा सेवापूर्ती समारंभ झालेला आहे. परंतु सेवापूर्ती झाल्यानंतर आपण हा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या वाडीची सत्यनारायणाची पूजा आणि त्या निमित्तानं हा सत्कार हा आपण ठेवलेला आहे. शिवाजी महाराज रामदेव गंगादेवी रामेश्वर यांना अभिवादन करून आज सुवर्ण योग आहे. यांच्या पत्नीचं नाव सुवर्ण आहे, त्यामुळे नाव पूर्वीचे लोक नावं द्यायची तर नावामध्ये अर्थ असायचा. सुवर्ण या नावाचा अर्थ भरपूर आहे, तर त्यामुळे त्यांना सुवर्ण संधी मिळाली आणि त्यांची सुवर्ण केलं. आणि आज तात्पर्य काय, माझा योग ही सगळं मी सांगू शकलो नाही, पण आज मला काहीच कल्पना नव्हती. आज आमच्या मुंबईच्या महापौर ऋतुजा तावडे आल्या म्हणून अजयला फोन केला, मला शहराकडे येत आहे, दयानंद बरोबरचा सत्कार आहे. आणि म्हणजे योगायोग म्हणायला लागेल तर त्यांचं नंतर तेवढं प्रेम म्हणून तेवढं झालं या गावाचे आमचे नाव असल्यामुळे. आणि हा एवढा जनसमुदाय आणि त्याचा कार्याबद्दल बोलायला गेलं अखंड रात्र लागेल, ते दशावतार बंधन आपला म्हणजे सगळे कोंबडं आले, तेवढं तसे महान कार्य आहे. कारण माझं एकच जण माझे कार्यकर्ते मुंबईला होते कर फॅमिली त्याचे आपला चिपळूण तेचे, आणि त्या पालकमंत्री जवळ वायकर होते, काम होत नव्हतं. मला म्हणाले भाई या आमचं काम आहे, पाण्याचं काम आहे, पाणी टाकी आहे, सगळं काय आम्ही सुद्धा पैसे खर्च करताय, सुरुवातीला काम होत नाही. आणि आम्हाला मी म्हटलं तुमचं काम होईल, एक व्यक्ती आहे मी त्यांना फोन करतो, ते कुठल्या वेळेला मला माहीत नाही, पण मी सांगितलं तुमचं काम 100% होईल. आणि त्यांचं काम ते दयानंदने केलं. आता खेळ कुठे आणि राजापूर कुठे कुठल्या वेळेला मला माहीत नाही, पण शब्दाला जागणारा कर्तव्याची जाणीव असलेला आणि असा एक कार्यकर्ता चांगला आपल्या गावात आहे, आपला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही राजकारणी लोक जेव्हा असतो तेव्हा काम कुठे होईल तर आम्ही शोधत असतो कुठला इंजिनियर माझं काम केलंय, आणि त्याप्रमाणे त्याच्यामधला एक हा दयानंद बरोबरी एक व्यक्ती आहे की त्याने घेतलेलं काम त्या कधी कुठले कारण न देता ती बाहेर कुठे सरकवायची कशी करायची हे ज्ञान असलेला. आणि या विवेकाचं म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे, यांचं पण जीवन पाहिलं आहे. यांची वडील का असते असं का
आम्ही इथे बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. या परवडीवाडीमध्ये आम्ही लहान पोस्टमास्टर काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गावाचं घर आणि नवीन माहिती आहे. कोणाच्या पेन्शन आहे, इन्स्टिट्यूट यायचे, कोणाच्या मराठी यायच्या, सगळ्या घरोघरी आम्ही येऊन गेलेले आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळेला काम केलं, पण गावाचं बांधून केलं. पण आपल्या एक वैशिष्ट्य आहे, आचार्य गावाकडे शाळा झाल्यामुळे आज चंद्रकांतनी जे सांगितलं शिक्षण महत्व आहे आणि त्या शिक्षणाच्या आंब्याच्या त्या वाखाणीमध्ये पाय चढत होते, चप्पल नव्हती, त्याने त्या प्रयत्न केले, शिक्षण घेतलं, त्याचा चीज आहे. आणि खरोखर आज इथे या ठिकाणी चांगल्या विषय आम्ही आलो. आम्ही आमच्या गावडे मंडळाच्या वतीने, मिली गावाच्या वतीने आणि संपूर्ण गावाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. जसं हे जोडलं शिवशक्ती तशीच अखंड राहावं, त्यांना दीर्घायुष्य द्यावं, निरोगी दीर्घायुष्य आणि त्यांनी सेवा करावी. मला आपल्या तरी आता याच्यापुढे राजकारण द्यायला काही हरकत नाही, कारण त्याचं कर्तृत्व तेवढं आहे. पण आता फक्त जसं सांगितलं ते समोरची परिस्थिती होऊन आपण ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार केला त्याप्रमाणे आपल्या गावाला आपल्या डाक घ्यावा लागणं ते स्वीकारून काम करावं. आम्ही मुंबईच्या वर्षी झालो सगळं, आजपर्यंत आम्ही त्या वर्षी नाव ठेवलं नाही. कारण आपलं नाव गेलं का समाजात जातं, गावात जातं, सगळ्यात जातं. तेवढं त्यांनी करावं आणि ते करतील. ते पुढेच एकदा सर्व तुमच्या टीमला, कारण मुंबईत माझ्यासोबत काम करतात सगळ्या टीमला पुन्हा सुविधा इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर आपल्या विजय पंचक्रोशीचे सन्माननीय अध्यक्ष शिवराज शेठ, आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं. अखंड महाराष्ट्राचे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी सर्वप्रथम आमच्या विजय गावचे सुपुत्र आमचे म्हणजे जीवाबाईचे मित्र दयानंद परवडी हे सेवानिवृत्त झाले. ज्या दिवशी त्यांचा सत्कार होता त्या दिवशी मी थोडासा बेडरेस्ट होतो, कारण माझं ऑपरेशन झालेलं होतं पायाचं, त्यामुळे मी त्यांच्या सत्काराला जाऊ शकलो नाही. ती खंत आहे माझ्या मनामध्ये. विषय कसा की आज आपल्या गावाला, आपल्या वाडीला, आपल्या पंचक्रोशीला नव्हे, तालुक्या नव्हे, तर आपल्या महाराष्ट्राला एक असा अनमोल रत्न सापडलेला ते आमचे दयानंद परवडे. त्याने आमच्या गावाचा किंवा वाडीचा विकास नव्हे तर अखंड महाराष्ट्राची धुरा सांभाळलेले आमचे दयानंद परवडी. आता आमचे चंद्रकांत भाऊ बोलून गेले की त्याने राजकारणात पाऊल टाकायचं म्हणून. राजकारण थोडंसं म्हणजे हल्लीचं राजकारण थोडंसं बेलिक्ष झालं. आता जी चांगली राजकारणी लोक आहेत ती थोडीशी म्हणजे या सक्रिय राजकारणातून थोडीशी लांब राहिलेली आहे. तर या राजकारणात येण्यापूर्वी म्हणजे कसं त्याने खरोखरच राजकारणात यावं आणि त्याने त्यांच्यासारखेच राजकारणी या राजकारणात आले तर नक्कीच राजकारण थोडंसं बदली होईल. आपल्या पंचक्रोशीचा तरी राजकारण बदली होईल एवढी मी थोडीशी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द मी इथेच संपवतो आणि मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. अभियंता वर्ग 1 आणि सिनियर डेव्हिंग इंजिनियर यांचं पूजा सर्वेक्षण आणि विषयांचा कोकण विभाग नवी मुंबई उपसंचालक कार्यालय याच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार शेवटची रोटी करण्यात आला. तर त्या कार्यक्रमासाठी गेलेल्या आमच्या वाडी सभासद आणि महिला मंडळ यांचं मी त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. त्याचा सत्कार करत आहोत. आजच्या सत्कारमूर्ती श्री दयानंद सीताराम परवडी यांचा सत्कार करतील गावकर श्री प्रकाश परवडी. त्यांना फार आणि शिल्प देऊन त्याचा सत्कार करतील.
तसेच धनंजोबा परवडी त्यांना पुस्तक भेट देऊन त्याचा सत्कार करतो. तसेच मुंबईचे उपशाखा प्रमुख श्री नामदेव गोपाळ परवडी आमच्या परवडी बंद उत्कर्ष मंडळातर्फे त्यांना सन्मानाचे चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतो. तसेच मगाही अगोदर सांगण्याप्रमाणे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो की त्यांची पत्नी सौभाग्यवती सुवर्णा दयानंद परवडी यांचा सत्कार करतील आपल्या मंडळाचे सौ सौभाग्य संभाजी परवडी. त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करतील. काकी ग्रामीणचे अध्यक्ष श्री पांडुरंग परवडी त्यांचं सत्कार करतील श्री सुरेश रामदास परवडी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. सुरेश रामदास परवडी. भाई का कैसे हेलो तसेच श्री परवडी बंधू उत्कृष्ट मंडळाचे ग्रामीणचे सेक्रेटरी श्री श्रीपद प्रधान परवडी त्यांना त्याचा सत्कार करतील मुंबई सेक्रेटरी श्री दिनेश तुकाराम परवडी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. इकडे 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 दिन्या ना इकडे 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 आपल्या परवडी उत्तर मंडळाचे सभासद श्री संभाजी शंकर परवडी यांनी आपल्या मंडळासाठी खूप काही मदत केलेली आहे. तरी आज आमचं सत्यनारायण महापूजा आहे आणि त्या महापूजेचा आमच्याकडे महाप्रसाद जो त्यांनी आज तो महाप्रसादाचा ठेवलेला आहे त्यासाठी त्यांचा सत्कार करते श्री शिवाजी शंकर परवडी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. शिवाजी शंकर परवडी. इकडे इकडे शिवाजीने इकडे बघ इकडे बघ इकडे सुधाकर पांडुरंग परवडी संतोष पांडुरंग परवडी दयानंद परवडी प्रभाकर शिवराम परवडी संदीप नाण्या परवडी श्रीराम पांडुरंग परवडी दिवाकर दत्ताराम परवडी हे ग्रामीण मंडळाच्या सभासदांनी वेळोवेळी आपल्या मंडळाला सहकार्य केलेलं आहे. त्याचे मंडळाला सहकार्य करावे याच्यापुढे त्यांना मी विनंती करतो आणि जर मंडळाचे सगळे कार्यक्रम त्यांनी योग्य पार पाडण्याची मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. इकडे इकडे इकडे
त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल विजय पंचक्रोशीचे सन्माननीय अध्यक्ष शिवाज शेठ यांनाही आम्ही मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देतोय. मी दत्ताराम बरोबर यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तुमचा टाळा वाजवायचा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपले माजी सरपंच आणि आताचे सध्याचे उपसरपंच आमचे मित्र अजय तावडे यांनाही आमच्या मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही आम्ही जाहीर सत्कार करत आहोत. मी तुकाराम बरोबर यांना विनंती करतो की आपण अजय तावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आमचे जागेवर आलेले सन्माननीय चंद्रकांत परवडी यांना मी विनंती करतो. यांचाही आम्ही मंडळाच्या वतीने वामन परवडी कुठे असतील त्यांनी इकडे यायचे. वामन परवडी आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला अजून उपस्थित राहिल्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून आपल्याला आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. आणि आजच्या या सत्कारमूर्ती कार्यसम्राट दयानंद परवडे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाप्रसंगी आपण 2 शब्द सर्वांना संबोधित करायचं. व्हिडिओ चालू आहे. सन्माननीय सर्व स्वामी मंडळी पंचक्रोशी आणि सर्व स्वामी मंडळी उपस्थित राहून दयानंद परवडे यांना एक छोटीशी आठवण म्हणून भेट देत आहेत. तरी सर्वांनी त्यांना अजय तावडे आणि सुभाष तावडे यांच्या वतीने एक छोटीशी भेट देत आहेत. धन्यवाद. कार्यक्रम संपवत आहे. फक्त आपल्या मान्यवरांच्या म्हणजे आज सत्कारमूर्तीचं भाषण आपल्याला ऐकायचं. नमस्कार. आपल्याला पुढचा कार्यक्रम आहे. पहिलं श्री परवडे आदिपुरुष ब्राह्मण महाराज दादर नाते विभागामध्ये यांना नतमस्तक होतो. मागं 30 एप्रिल 2027 रोजी जे नियत वेळेनुसार मी सेवामध्ये आलो. माझी सरकारी कार्यालयामध्ये 34 वर्षे सेवा झाली आणि त्याचा सेवापूर्ती कार्यक्रम कोकण भवन नवी मुंबई इथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला आपल्या वाडीची लोक होती. परत आमचे जिथे ते मी काम केलं, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, सोलापूर, सांगली, पुणा, ठाणा, पालघर सगळे लोक, धुळ्यापासून लोक मला आले होते त्या कार्यक्रमाला. सर्वप्रथम तिथे तुम्हाला सत्कार झाला. सर्वप्रथम मी आता आपलं परवडी उत्कर्ष मंडळ मुंबई आणि ग्रामीण यांच्या वतीने महिला मंडळावरती माझा जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी खूप आपलं मी आभारी आहे, धन्यवाद देतो. आता मी ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं म्हणजे ठाणा असू दे, पालघर असू दे, त्यावेळी ठाणा पालघर एक जिल्हा होता ठाणा, त्यावेळी 13 तालुके होते. त्याच्यानंतर अलिबागला काम रायगड जिल्ह्यामध्ये केलं. रत्नागिरी तर मी जवळजवळ 15 वर्ष काम केलं. कोल्हापूरमध्ये 3 वर्ष काम केलं. पुण्याला काम केलं. तिथे असताना मी बऱ्याच वेळामध्ये मी फॅमिली शिफ्ट केलेली नाही काही. पण फॅमिली रायगडला तर मी 15 दिवसांनी येत होतं, शक्य नव्हतं ते. तिथे असताना हे माझ्या पत्नी सोबत नाही, माझ्या 2 मुलांचं जे शिक्षणाचं असू दे किंवा तिथं सगळं जे शाळेत एकत्र सगळं माझ्या पश्चात हे मोठं काम केलेलं आहे तिने आणि त्याच्यामुळे मी एवढं मी करू शकलो असं मला वाटतं. कारण किती काम काही करू शकलो. रत्नागिरीत असताना मी सकाळी 7 वाजता निघायचो, रात्री 10
माझं घरी मला शक्य नव्हतं, फक्त शनिवार रविवार सुट्टी असेल त्यावेळी फक्त मी घरी लक्ष देत होतो. पण त्याच्या मागे तिने सगळं म्हणजे मुलांचं शिक्षण घेणं किंवा ते शाळेत सोडणं किंवा तिचा डबा असेल का जे काय असेल ते सगळं तिने चांगल्या तिने पार पाडलं आणि तिथं काय म्हणजे कौतुक करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी माझ्या म्हणजे याच्यामध्ये करिअरमध्ये मी पुढे म्हणजे बिंदासपणे काम करत होतो. आता मी इथे विजयगावामध्ये मी 1984 रोजी मी 10वीला झालो. त्याच्यानंतर मला पुढचं म्हणजे आपण कधी ना रत्नागिरीला गेलो ना मुंबईला गेलो, 10वीपर्यंत फक्त आपण राधापूरला जात होतो. पण त्यावेळी मेन मला जे मार्गदर्शन दाखवलं ते माझे भाऊ चंद्रकांत परवडे. आणि मला रत्नागिरीलाही गेलं घेऊन त्यांनी मला मार्ग दाखवला. मी त्याचा खरंच खूप खूप आभार आहे. कारण त्यांनी रस्ता दाखवला होता. कारण जेव्हा 10वीची परीक्षा दिली त्याच्यात 15 दिवस जे सुट्टी असते म्हणजे अभ्यास करायला, कारण मी आंबे देत होतो आंब्याच्या पेट्या म्हणजे मध्ये किंवा इथे बाबासकडे ते 15 दिवसापर्यंत. त्यानंतर परीक्षा दिल्यानंतर मला जे काही यश आलं त्याच्यानंतर त्यांनी मला दाखवलं. समजा तो चंद्रकांत नसता तर मी रत्नागिरी बघू शकलो नसतो. ते मार्ग त्याच्यानंतर नाही आपण मार्ग दाखवणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी मार्ग त्याचं खरोखर मी खूप खूप धन्यवाद आहे. त्याच्यानंतर त्यांनी छात्रालयात मी म्हणजे मला व्यवस्था केली. सर्व छात्रालयामध्ये आपले खेळ गायला आहे तिथे मी 11-12 सायन्स केलं. त्यानंतर 3 वर्ष पॉलिटेक्निक केलं. तिथे 5 वर्ष मी सर्वोदय छात्र तिथं जेवण म्हणजे ते विचार होतं का तसं कसं म्हणजे खूप पास होतं तर मी ते म्हणून राहिलो. 5 वर्ष मी तिथे रत्नागिरीला राहिलो. त्याच्यानंतर म्हणजे कॉलेज पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर मी मुंबईला गेलो. कारण मेकॅनिकल इंजिनिअर म्हटलं तर त्याला मुंबईला शिवाय दुसरा पर्याय रत्नागिरीचा जॉब नव्हता, राहायची व्यवस्था नव्हती. आणि त्यावेळी मला बायो तेव्हा तिने मला राहायलाही केलं आणि तिने माझी सेवा केली. तिचा खूप अभिमान मला वाटतो. तिथे तिच्याकडे असताना मी राजस्थानमध्ये काम केलं. 1 वर्ष अप्रेंटिस केली. त्याच्यानंतर विद्युत गटामध्ये 2 वर्ष काम केलं. आणि तिथेच असताना तिच्याकडे असताना बहिणीकडे मी परीक्षा घेत होतो आणि त्याच्यामध्ये MPSC म्हणून मी महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे दुय्यम सेवा मंडळ त्यावेळेस होतं. त्याच्यावर कनिष्ठ अभ्यास परीक्षा दिली आणि मी ठाणे जिल्हा परिषदला मी 26/2/1992ला जॉईन झालो. आणि तिथपासून माझी शासकीय सेवेला सुरुवात झाली. मी जवळजवळ 8 वर्ष तिथे ठाणे जिल्हा परिषदला काम केलं. त्याच्यानंतर परत 10 वर्ष मी जवळजवळ रत्नागिरीला काम केलं जिल्हा परिषद रत्नागिरी. नंतर प्रमोशनवरती उपअभियंता म्हणून मी 2008ला रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग येथे माझं प्रमोशन झालं. तिथे मी 3 वर्ष काम केलं. तिथे असताना मला 1 वर्ष माझा कार्यक्रमाचा चार्ज होता. तिथे बरीच कामं केली. तिथे लोकांच्या संपर्कात आलो. त्याच्यानंतर परत मी क्लासरूम ऑफिसर असलं की तिथे 3 वर्षात तुमच्या बातम्या असतात. त्याच्यामुळे 3 वर्षानंतर मला परत रत्नागिरीला मी बदली करून घेतली. त्याच्यानंतर परत कोल्हापूर येथे बदली करून घेतली. त्याच्यानंतर परत रत्नागिरीला मी आलो जवळजवळ 18 ते 22पर्यंत. त्यामध्ये मला 3 वर्ष कार्य करायला मला चान्स मला मिळाला सांभाळायला योगदान. त्या काळामध्ये मला बरंच काही काम करता आले. कारण कसं हे जे पदाधिकारी आहेत समजा आमदार असतील किंवा निकम साहेब आहेत किंवा जे कोण आमदार जे होते ते त्यांचं लोक जे जायचे त्यांच्याकडे इव्हन बाहेर जाऊन सुद्धा लोक सकाळी जायचे बसायचे. त्यांचा फोन काय घ्यायचा रोजचा फोन त्यांचा. म्हणजे बाहेरचे सामान होते किंवा शेखर निगम होते राहायचं होते. कारण त्यांना तोंड द्यायचं असतं. म्हणजे ते लोक त्यांना भेटायचं सकाळी तर ते त्यांचा काय पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर ते मला तिथून फोन करायचे. म्हणजे सगळे जेवढे गेले होते आपले आमदार त्यांचे फोन असायचे आणि सकाळी 9 पासून मला ते ऑफिसच चालू राहायचं ऑफिस रात्री 10 वाजेपर्यंत. अशा ठिकाणी मी ठाण्याला असताना मला म्हणजे ऑफिसच्या म्हणजे सरकारी कामामध्ये मला त्या आदिवासी लोकांची मला सेवा करायची संधी मिळाली. ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हार मोकाडा अशा ठिकाणी म्हणजे तलासरी डहाणू या भागात मला त्यावेळी 1992 साली मला काम करायची संधी मिळाली. आणि ज्यावेळी तिथे बोर मारले किंवा नळपाणी योजनेचं पाणी देतो आणि त्यांच्या लोकांचं जे अश्रू जे अनावर व्हायचं ते पण मला समाज वाटतं की आपण चांगलं पुण्याचं काम करतोय. आणि अशा जव्हार मोकाडा अशा ठिकाणी म्हणजे अतिदुर्गम भागात मी काम केलं आहे. नाशिकमध्ये पेठ सुरगाणा, धुळ्यामध्ये अक्कलकोवा दडगाव जे दुर्गम भाग होते तिथे ठिकाणी मी जवळजवळ डेप्युटेशन केलं.
इव्हन डेप्युटेशन करताना मी गडचिरोलीला सुद्धा 6 महिने 1996ला मी 6 महिने काम केलं. नक्षलवादी भागात असून सुद्धा मी 6 महिने तिथे काम केलं चांगल्या रीतीने. जेव्हा लोकांना असं मला वाटायचं की यांना पाणी माझे खुश व्हायचे, तो आनंद मला नक्षलवादपेक्षा मलाही वाटायचा. म्हणजे मी तिथे काही घाबरत नव्हतो. म्हणजे काय ठीक आहे आपल्याला काही कामाचं. आणि तिथे नक्षलवादी भागामध्ये तुम्हाला पाण्याला आणि रस्त्याला म्हणजे पाण्याला त्याला हे करत नव्हते, विरोध करत नव्हते. पाणी द्यायला माहिती शेवटी रस्ते बांधकामामध्ये लोकांना त्यांना भीती होती त्यावेळी. आणि तो 1996चा काळ होता तिथे होतं. आणि त्याचीच दखल घेऊन मला 2002ला महाराष्ट्राने आदर्श अभियंता म्हणून मला पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर रत्नागिरीला असताना कार्यक्रम असताना मला उद्धव बाबासाहेब ठाकरेच्या काळात म्हणजे मुख्यमंत्री साहेब असताना त्यांच्या सैन्य मला आदर्श अभियंता म्हणून मला सन्मानपत्र मिळालं. आता हे झालं माझं ऑफिसचं झालं. ते ऑफिसचं काम करत असताना बऱ्याच म्हणजे अधिकारी किंवा बाकी इतर जे पदाधिकाऱ्यांचा संपर्क होता त्याच्या माध्यमातून मी छोटी मोठी कामं केली. पण त्याचा मी पक्षाचा कधी विचार केला नाही. वरची पकडे गेली त्यावेळी मला वाटतं अजित नारकर आमचे बांधकाम सभापती होते. मी नारकर साहेब म्हटलं साहेब मला आमच्याकडे रस्ता करा पकाडी म्हटलं तुमची 4 कामं मी करतो माझी करा मला हे करायचं. असं करून ते वरचा पकाडी तर त्यावेळी केलं. पूर्वी बोर जी मारली मी 5 मिनिटं आवडतो आपल्याला पुढचं कार्य मारायचं आहे. पहिले जी बोर मारली ते आपण रस्त्यावर मारली का तर आपली गाडी येत नव्हती. अशी आपण वाडीमध्ये जवळजवळ 10-12 बोर मारले आणि लोकांची आपण पाणी सोय केली. गाडी येत नव्हती म्हणून आपण रस्त्यावर ती बोर मारली खाली. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला प्रयत्न केला म्हणून ठीक आहे आपल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही पुढे शेंगाच्या पुढे तिथे आम्ही बोर मारली त्यावेळी. त्याला आम्ही नशिबाने आम्हाला पाणी मिळालं. तिथे मला एवढं आवडतं की उतार होता पाणी मिळण्यासाठी तरी मला मारू गाडी पुढे जात नाही. गाडी येताना पुढे ते कलमाची फांदी लागत होती त्याच्यावर आम्ही मात करून आम्ही ते बोर मारले आणि आम्हाला यश आलं आणि आम्हाला पाणी सोय झाली. पर्याय म्हणजे दुसरं म्हणजे आम्हाला काहीतरी उद्या भूगर्भामध्ये काही होऊ शकतं म्हणून आम्ही इथे बोर मारला आणि आमच्या वाडीचा प्रश्न मिळवला. आमचा जसा म्हणजे आमच्या परवडी बंधूंचा म्हणजे ग्रुपचा जो बोरचा प्रश्न सोडला तसं मी बाकी इतर शेंगावाडी तसं मी बाकी गावामध्ये जे केलं तसं इतर शेंगावाडी सुद्धा मी जवळ 8 बोर आपण मारले. शाळेचा जो बोर होता शाळेचा प्रश्न होता त्यावेळी सरकार नियम असं आपलं वाचवलं तर करता येतं. नियमांचं लग्न तुमचं कुठलंच काम होणार ना. आमच्या ऑफिसला काही लोक होते की नियम दाखवायचे म्हणजे असं तर मला नियम दाखवू नका. लोक जो मंडळ माणूस येतो त्याला एवढं येणं असतं त्याचं काम पॉझिटिव्ह झालं पाहिजे असं मी त्यांना सांगतो. मंडळ दाखवलं बघा तुम्ही जिल्ह्याला येणार त्याचं काम झालं पाहिजे. तर ते शाळेचा प्रश्न होता. शाळेचा ज्यावेळी सुप्रीम कोर्टाला त्यांनी हे दिलं की पूर्ण शाळा म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्ण शाळांच्या 100% पाणी पुरवठा झाला. म्हटलं आमच्या गावात फॅमिली शाळेकडे मला दाखवा म्हणलं मला काय पाण्याचं उपयोग. तर त्यांचा असा रिपोर्ट होता बाई की बॉटल नेली ती मी ते युडाईस होते त्यावेळी युडाईसवरती बॉटल नेलं पाणी मला 100% शाळेला तिथे पाण्याची सोयीच नाही तिथे. म्हटलं मी तिथे राहतो नाही ते म्हणे सगळं आम्ही सुप्रीम कोर्टाला दिलं. मग असंच ना आपण काहीतरी पर्याय असेल त्याचे अधिकार ते आमचे SCला होते कोकण भवनला की असे काही असतील काही प्रॉब्लेमेटिक असेल किंवा खरोखर पाण्यात सोयी नसेल. म्हटलं मी माझा रिपोर्ट देतो. मी तिथे राहतो मी त्या गावातला रहिवासी आहे की माझा रिपोर्ट आहे की ते पाण्याची सोयीच नाही. बॉटल घेऊन ते शाळेत मुलं जातो त्यावेळी म्हटलं सोय नाही म्हटलं मी दिलं म्हणून त्यांना आणि तिथून मी मंजूर करून आणलं. म्हणजे असे 5च झाल्या फक्त नंतर त्याच्यानंतर त्या सगळ्या कारण त्यांनी ऑलरेडी सुप्रीम कोर्टाला त्यांनी त्याचे स्टेटमेंट दिलं होतं की म्हणजे किंवा सगळ्या शाळा 100% झाल्या आणि ते मी बोर मारून दिलं त्यावेळी करून घेतलं. त्यावेळी त्याच्यानंतर हातपंप बसवला त्यावेळी लोकांना मुलांना थोडं अवघड होतं म्हणून मी इलेक्ट्रिक पंप कसं बसून दिला आणि त्याची सोय केली करून दिली. तसेच नंतर हा रस्ता आमचा कमी झाला होता आमचा म्हणजे खराब झाला होता त्यावेळी मग ते कशातून मंजूर करायचा हा विषय होता. मला माहिती नसेल त्यावेळी मग मी अतिवृष्टीमधून त्या मंजूर करून घेतला होता. म्हणजे 7 लाख जो डांबरीकर झाला पूर्ण रस्ता आमचा खराब झाला गाड्या येत नव्हत्या त्याच्यावेळी. आणि नंतर माझ्या 2022मध्ये कार्यक्रम असताना आपल्या निरासवाडीची योजना अजून निरासवाडीची आमची माझ्या सहीने मी ऑर्डर दिलेली आहे म्हणजे 2022ला ती आमची 20 लाखाची आणि ती जवळजवळ 48 लाखाची. मी माझ्या कार्यक्रम असताना माझ्या स्वाक्षरीने मी त्या ऑर्डर दिली आहे मी त्यावेळी मंजूर करून घेतलेले आणि ते पाठपुरावा याच्यात कुठलं कामं होत नाही. आता आमचं जर आम्ही लाईटीचं जे आम्ही काम केलं आहे ते त्याला आम्ही रिवाईज एस्टिमेट केलं. ते रिवाईज एस्टिमेटचं काम आता सुद्धा त्या शासनाने मंजूर करून दिलं आम्हाला. म्हणजे तिथला जे बोर्ड आपले धागाचं म्हणजे जे लाईटचा विषय आहे तोही मार्गी लागला आहे.
आणि जिथे हे असताना आणि ते सहजासहजी होत नाही आहे. काय आमचे काही लोक म्हणतात काय 4 दिवसात काम 4 दिवसात आम्ही लाईट आणतो, पण त्याला इव्हन तो प्रस्ताव ग्रामपंचायत जाईपर्यंत बरोबर आहे तिथून त्याचं इव्हन फॉर्म भरा, डेप्युटी राधापूरहून त्याचं मंजुरी घ्या आणि नंतर ते ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे त्याचं मंजुरी आम्हाला ईचे द्यावं लागेल. हे काय एका दिवसाचं का 2 दिवसात तलाठी गेलं तर 7 बारा असेल तर 4 फेऱ्या माराव्या लागतात आपल्याला. हे काही 4 दिवसाचं काम नाही आहे, त्याला भरपूर आम्ही इव्हन तो प्रस्ताव आम्ही त्या ऑफिसकडून मी एक्झिक्युटिव्ह असताना सुद्धा मी त्या शाखा केंद्रात बसवत असेल. राजापूरला ते काम करण्यासाठी शाखा केंद्राच्या समोर बसवत होतो फाटकडे आणि ते मी 2 दिवस बसून मी माझा प्रस्ताव मी मंत्र्याला पाठवला आणि त्याचा पाठपुरावा करून ते आता आम्हाला मंजुरी मिळाली. ते एवढं सहजासहजी शक्य नाही राहिलं ते आणि अशा रीतीने जेवढं मला करणं शक्य होतं तेवढं केलं. कारण आम्ही पाण्याचे हाल आम्ही बघितले होते. आम्ही कुठून पाणी आणलं होते आम्हाला माहिती होतं. आमच्या लोकांचं पाण्याची सोय झाली. आज आम्हाला भरपूर पाणी आहे. आमच्या स्वतःच्या प्रत्येक वैयक्तिक आमच्या बोरच्या योजना आहेत. पण आता आम्ही नवीन योजना डायबिटीची केली त्याचं पाणी आम्हाला पुरेसं आहे. म्हणजे शेवटपर्यंत असतं. अशा रीतीने मला जेवढं करणं त्याच्यानंतर आता शहरासाठी आमचा संपर्क म्हणजे आम्ही शाळेची आम्ही हालत बघितली. शाळा सगळ्या मोडकळी लागली त्यावेळी. शाळेचे म्हणजे म्हणजे मुलं कशी बसतील हा मोठा प्रॉब्लेम होता. मग ते आम्ही विलीय पंचकृषी विकास संघ आम्ही स्थापन केला. त्याचं धर्मादायचं रजिस्ट्रेशन मी स्वतः केलं. त्यांच्या मदतीने यांच्या रत्नागिरीला रजिस्ट्रेशन करून आम्ही संघ स्थापन केला आणि त्याच्यानंतर आता 2 खोलीचं काम केलं. म्हणजे प्लास्टिकच्या म्हणजे पूर्ण आम्ही लोकांकडून लोकसभा घेऊन देणग्या घेऊन आम्ही 2 रूम आता म्हणजे कॉन्क्रीटच्या आपण केला म्हणजे आणि म्हणजे कारण एकदम त्याच्या इमारत आहे एकदम ती मोठी झाली. केव्हाही काही धोका निर्माण होऊ शकतो. मला जेवढं शक्य तुमच्या सहकार्यासाठी मला हे करता आलं. आपल्या पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी रजा घेतो आणि मी मला परत एकदा तुम्ही परवडी उत्कृष्ट मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांच्यावरती माझा जाहीर सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.